नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज खूप दिवसांना व्हिडिओ बनवते कारण की रुद्राची तब्येत बरी नव्हती. तर आता त्याला बरं वाटतं, घेतली क्लास. सो चला आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि तिथून थोडंसं मार्केटमध्ये भाज्या वगैरे आणायच्या आहेत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. चल तर मार्केटमध्ये जायचं आहे आम्हाला, भाज्या आणायच्या थोड्याशा. अजून काय आणायचं रे? हरभरा. हरभरा. चला घे. म्हणजे 8 दिवस झालं आम्ही ब्लॉग्स पण नाहीत बनवते आणि रील्स पण नव्हते बनवते कारण की ना रुद्रांशला अजिबात बरं वाटत नव्हतं. 8 दिवस गेले त्याचे. चला आणि आता थोडंसं त्याला बरं वाटायला लागले. तो म्हणजे ना बोलतच नव्हता, शांत बसायचा, काहीच बोलायचं नाही, जेवायचं नाही, काही नाही. सो त्याला दवाखान्यातनं वगैरे आणलं तरी पण तो तसंच करायला लागला. आज काल थोडंसं खेळला आणि आज इतकं मस्त छान खेळतो म्हणून म्हटलं चला आता आजचं व्हिडिओ बनवूयात. आणि आज बनवायची आहे मला आलूवडी. तर ती पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की एकदम मस्त आलूवडी होणार आहे. आणि मी म्हणजे सर्दीसाठी खोकल्यासाठी तर एकदम मस्त आहे. तर ह्याला रुद्रांशला खोकला वगैरे येत होता त्याच्यासाठी बनवणार आहे. तो आता आलो आम्ही वडापाव खायला. रुद्रांश म्हटलं की आज वडापाव खायचा आहे. तर म्हटलं चला कारण की त्याला ना घरी आणलं तरी खात नव्हता. पाणी प्यायचे आणि आपण बॉटल नाही आणले रे.